फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आपण करूयात मॉलमध्ये खूप सारी धमाल. पहिले कसं असायचं, सुट्ट्या म्हटलं की मामा मावशी आत्या त्यांच्याकडे जायचं आणि खूप सारी धमाल करायची. पण आत्ताच्या सुट्ट्यांमध्ये अजून एक वाढ झाली आहे, ती म्हणजे मॉलला जायचंच. त्याशिवाय सुट्ट्या पूर्ण होतीलच कशा. तर आज आपण करूयात खूप सारी मॉलमध्ये धमाल मस्ती. आदल्या दिवशी रात्री मी काही रोपं आणली होती, ती पहिला मी कुंडीमध्ये रात्री लावून घेतली. कारण आमच्याकडे आधी कुंड्या होत्या, पण ग्रीवाग्रीशा झाल्या. त्याच्यानंतर त्या कुंड्या हळूहळू कमी झाल्या. त्यांना खेळण्यासाठी बाल्कनी म्हणजे त्यांची ती विंडोज होती, त्या विंडोमध्ये उभ्या राहायच्या आणि तासनतास तिथेच बराचसा त्यांचा वेळ जायचा. आता त्या मोठ्या झाल्यात, त्यामुळे आम्ही झाडांनी भरायचा निर्णय घेतला आणि इथे घराचं रिनिव्हेशन केलं. तर रिनिव्हेशन केल्यावर खूप मोठा गोंधळ त्या इलेक्ट्रिशियनवाल्यांनी करून ठेवला आहे आणि तोच सॉल्व करण्यासाठी दुसरे इलेक्ट्रिशियन आलेले आहेत. आज आम्हाला समजलं की पूर्ण दिवस घरात लाईट नाही, त्यामुळे आमचं इन्व्हर्टर बंद, लाईट नसणार आहे. त्यामुळे आम्ही घरातून पळ काढायचं ठरवलं. आता इथे मॉलला जाणार आहे, दिवसभर बाहेरचंच खाणार, म्हणून मी त्यांच्यासाठी सकाळीच खिचडी भात बनवलेला. आधी त्यांना सांगितलं तो पोटभर खा आणि मग आपण घराबाहेर पडूयात. तिघी छान आवरलं आणि घराबाहेर पडलो. लाईट पण आहे ना, जरा एसी आहे ना, आहे एसी घरात, लाईट नाही ना, म्हणून आपण चाललोय. ट्रेन आम्ही वेळेतच पकडली, पण सीट काही आम्हाला वेगळीच भेटली. ग्रीवाला थोडं समोर बसावं लागलं, त्यामुळे नाराज. आम्ही मात्र वेळेत पोहोचलो, पण ते तिकडनं ऑफिसमधून वेळेत निघाले नव्हते. त्यांना येण्यासाठी खूप वेळ होता. थोडा वेळ वाट पाहिली, त्यानंतर कळलं की लेट होणार. मग तेवढा वेळ वेटिंग कुठे करायचं, गरम पण खूप होत होती. मग काय जुगाड, AC हॉटेलमध्ये जाऊन बसलो. आता तुम्हाला वाटेल ही खूप सारे ऑर्डर करते की काय, तसं काही नव्हतं. आम्ही कुठे आत्ताची रीडिंग रीड करण्याचा प्रयत्न करत होते आणि आम्हाला ACमध्ये बसायचं होतं, फक्त थंड हवा खाण्यासाठी. एकच प्लेट मागवली पावभाजी, आणि आम्हाला वेळ घालवायचा होता. तेही करून झालं, तरी पण ते काय ऑफिसमधून लवकर आलेच नाही. बराच वेळ पुन्हा बाहेर येऊन इथे गरमीचा वाट बघितली. फायनली थोड्या वेळाने का होईना बाहेर प्रचंड गरमी आणि त्यांनी एवढी वाट बघायला लागली, त्यामुळे त्यांची मॉलची अर्धी उत्सुकता इथेच कमी झाली. ते बघ ते बघ, वाट बघून घामाघूम. त्यानंतर ऑफिसला येताना हे 4 व्हीलर घेऊन आले होते आणि त्याने ती कल्याणला लावली होती. आता ती पण एवढ्या आत लावलेली की आम्ही पुन्हा एवढ्या उन्हात तिथे चालत गेलो. ती 4 व्हीलरची वाट बघून बघून पुन्हा इथे हैराण. पुन्हा बिस्लरीची बॉटल घेतली. आली गाडी बघ आपली. आता नाही ग, आपली नाही आहे. अरे नंबर प्लेट काय तुटली. खूप असा प्रवास आणि गरमी सहन केल्यानंतर स्वतःच्या गाडीत बसल्यावर पुन्हा दोघींच्या बॅटऱ्या चार्ज झाल्या. आणि मग काय, मुली म्हटल्या तर पहिले चॉईसचे त्यांनी 3-4 असे ड्रेस खरेदी केले. दोघींना पण सेम ड्रेस आम्ही केव्हाही घेतो, त्यामुळे मॉलमध्ये आम्हाला बरं पडतं की दोघींना सेम ड्रेस मिळून जातात. मॉल म्हटलं की तिथे कलरफुल असे लाईट असतात आणि या कलरफुल दुनियेत ही मुलं अगदी रमून जातात आणि त्यांचा कुठेही अगदी कुठल्याही कोपऱ्यात ते उभे राहिले मॉलच्या तरी सहज टाईमपास होऊन जातो. त्यामुळेच ते मुलं मॉलसाठी फार वेडे झालेलं असतं. म्हणजे खायला मिळतं, शॉपिंग करायला मिळते, टॉईज मिळतात. चिकन खायचं आहे. हां प्लीज मम्मा, KFC चिकन. आता मला खेळायचंच आहे. गेम झोन बघ इकडे. हां, गेम झोन इकडे. आधी खाना खाणे आपण इकडेच आहे, ते पण जाऊ नये, हे पण करू. आधी फिरून जाऊ, कुठे काय मिळतंय. फ्रँकी ट्राय करूयात.
त्यासाठी तू मागवलं तुझ्यासाठी मी मागवलं मोमोज मागवलं काय खायचं नको खा ना अजून काय खायचं पिझ्झा 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 मनासारखी शॉपिंग झाली, आवडीचं खाऊन झालं आणि आता आमचं लक्ष होतं ते सगळ्या मुलांचं आवडीचं ठिकाण म्हणजे प्ले झोन. आणि मग एकदा गेल्यानंतर याच्यासोबत खेळू की त्याच्यासोबत खेळू, याला हात लाव त्याला हात लाव, कन्फ्यूज. पहिल्यांदा इथे त्यांना हाऊसमध्ये सोडलं, जेणेकरून एकाच जागी त्यांचा बराचसा वेळ जाईल. 35-40 मिनटं काहीतरी ते देणार होते. त्याआधी त्यांना सॉक्स घालणं कंपल्सरी होतं. तिथे गेल्यावर सुद्धा आम्ही कन्फ्यूज, इकडे खेळू की तिकडे खेळू. फिरून या मग कुठे आधी सगळं फिरून या जा जाऊ दे चल ना वरती जाऊ दे मग ग्रीवा, आता तिकडनं आम्ही लगेच इकडे आलो. आता इकडे आल्यावरती हे ब्लॉक्स होते त्याचे स्टिक केले की त्याच्यात लाईट पेटत होती. आणि त्याच्यात हिने ग्रीवाने बनवलेलं फ्लॅग आणि सेम तसंच ग्रीशानेही बनवलेलं. सेमच लागतं आम्हाला सगळ्या गोष्टी करायला. दुसऱ्या गेमला जाऊ चला 40 मिनटं कंप्लीट केल्यानंतरही आमचं हाऊस काही कंप्लीट झाली नव्हती. आम्हाला अजून खेळायचं होतं तिकडे. बाहेर बसलेलं आम्ही दोघं मात्र बोर झालो होतो, कारण एवढा वेळ आपण काय करणार ना. आतमध्ये इतक्या उड्या मारून दमलो तरीसुद्धा आमचा उत्साह मात्र कमी व्हायचं नाव नव्हतं. पुन्हा आम्ही त्याच जोशात दुसरीकडे खेळायला सज्ज होतो.
आत्ता तर आम्हाला एकदम भारी फील येत होता. सांताने का त्या गाडीवर बसतो आणि मग असा स्कायमध्ये उडत असतो, जसं काय आम्ही पण त्या सांताच्या गाडीवर बसलोय आणि स्कायमध्ये फिरतोय. त्या दोघी मात्र एन्जॉय करत होत्या आणि आम्ही त्यांच्यासोबत फिरून थोडं बोर होत होतं. आणि मग काय, त्यांनीही खेळायला सुरुवात केली. पप्पा खेळतायत हे बघून दोघींनाही मजा वाटत होती. कारण काय, अरे वा, पप्पांना पण खेळता येते असं वाटत होतं. मुलांना असं वाटतं की मम्मी पप्पाला काही यातलं माहितीच नाही आहे, हे आमचे गेम आहेत आणि हे फक्त आम्हीच खेळू शकतो. निघता निघता इथे आईस्क्रीम घेतली, पण या आईस्क्रीमवाल्यांपासून सावधान. तर त्यांनी तिथे बघा किती दिले, 30 आणि 40 रुपये. ओके, घेणारे बरेचसे व्यक्ती 30 आणि 40 या हिशोबाने कोण ऑर्डर करतात, पण मुळात ती प्राईस बघितली तर रिकामा कोण असतो की जो खालचा, त्याची प्राईस 40 रुपीज आहे आणि वरच्या आईस्क्रीमचे तुम्हाला पेड करावे लागतात 160 रुपीज. 160 160 ते आणि हे 30, जवळजवळ ते एक आईस्क्रीम आपल्याला 190ला जातं. तर असं मी तिथे बसल्या बसल्या बरेच लोक ऑब्झर्व केले. 30 आणि 40 या हिशोबात लोक जातात, घेतात आणि मग बिल हातात 400 ते 500चं येतं आणि मग शॉक होतात आणि विचारल्यावर म्हणतात की फक्त कोनची प्राईस 30-40 आहे, आईस्क्रीमची प्राईस वेगळी आहे. म्हणजे सरासर लूट करतायत. 3-4 लोक तिथे बसल्या बसल्या ऑब्झर्व केले होते. तर या लोकांपासून सावध राहा. म्हणजे हे लोक आईस्क्रीम खाऊन गार करण्यापेक्षा बिल हातात देऊन गार करत होते. बघून खूप राग येत होता, पण या लोकांना अडवणार कोण. कधी खरंच समोरच्याची आर्थिक परिस्थिती तितकी असेल नसेल, 500 रुपये बिल पेड करायचं म्हणजे किती झाले. खूप फिरून दमलो आणि नंतर आता म्हटलं चला घरी निघूयात. घरी निघतोय तरी पण दोघींचं पण हे घ्यायचं का ते घ्यायचं हे काही संपायचं नावच होत नव्हतं. त्यांना मॉलमध्ये गेले ना की बाहेर पडायलाच बघत नाही. तेव्हा एनर्जी एवढी कुठून येते काय माहिती, म्हणजे दमतच नाही. आणि थोडं बाहेर काढा ना, रस्त्यात चालायला लावा, फार दमून जातील. थोडंसं स्वतःला आरशात कवर केलं. आधी तीच बघू ते करते का, मग बघूया. का हसी राहून माझे काय कसं वाटलं. बस आता तुम्हाला ते आता फक्त बसच आला हो, हे नाही मिळणार याच्यात काय नाही, बस मध्ये जा.
हे घेतलं ना. काय काय खाली आली? एवढी दमली. बघा आम्ही लंडन बसमध्ये फिरून आलोय आणि दिवसभर एवढं स्पीडला दमलं की आता त्या बसमध्ये फिरता फिरता देशाला झोप येत होती. आहेत ग्रीशाला तर झोपच आलेली. ग्रीशा तुला झोप आलेली ना? आमच्या लक्षात आलंय की आमचा फोटोशूट झाला नाही. मग निघताना 1-2 फोटो दिसे काढले. फ्लॉवर पण छान होतं पिंक. आणि खूप सारी धमाल मस्ती करून आम्ही निघालो घराकडे. पण तरीही हाऊस आमची पूर्ण झालीच नाही. ग्रीशाला आलेला राग. मला हॉटेलमध्ये जेवायचं आहे आणि मला घरी गेल्यावर कोणी उठवायचं नाही जेवायला. मी गाडीत झोपली असेल तसंच मला घरात झोपून ठेवायचं. मला जेवायला कोणीच उठवायचं नाही. पूर्ण रस्त्यात तिची तीच बडबड चालू होती. आणि मग पापाच्या परीचं पप्पा ऐकणार नाही असं होणार का? फायनली पप्पांनी गाडी घेतली एका ढाब्यावर, जो आमचा सगळ्यांचा आहे फेवरेट. आणि तिथला फेवरेट म्हणजे ग्रीन चिकन. मग आम्ही गेलो सिद्धूच्या ढाब्यावर आणि ग्रीवाला उठवलं. ग्रीशाला उठ उठ घरी आलो जेवायला उठ. आधी वैतागली होती. त्याचे डोळे उघडल्यावर बघते हॉटेल आहे. मग गाडी आमची खुश. लगेच आमची झोप उडून गेली. कसं आहे ग्रीवा? असा होता एक सुट्टीचा उन्हाळ दिवस. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब